चला आपण पोलीस स्टेशनला जाऊया. चला. नाही नाही थांबा. पोलीस स्टेशनला जाण्यात काहीच अर्थ नाही आहे. ज्या अर्थी तो विराज पोलीस स्टेशनमधल्या सगळ्या साहेबांची नावं घेत होता ना, त्या अर्थी त्याने या सगळ्यांना मॅनेज केलेलं असणार. तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नाही. उलट आपलाच वेळ वाया जाईल. बरोबर आहे तुमचं अर्पिता मॅडम, पण आता करायचंय काय मग? आपणच पिकअप ट्रक शोधूया. काय? अहो हो, आपण कसं शोधणार आहे? तो पिकअप ट्रक जिथून चोरीला गेलाय ना, तिकडे आपण गेलो तर काहीतरी क्लू मिळेल आपल्याला तिकडे. होत आहे दादा. ज्या लोकेशनवरून आपला ट्रक टेम्पो घेऊन गेले ना, त्या लोकेशनचे मी काही फोटो काढलेत. बरं बरं ठीक आहे. आपण तिकडे जाऊन बघूया का? हो, एक काम करा ना, हे फोटो मला पाठवा तुम्ही आणि तुमच्या गाडीचाही फोटो पाठवा. त्याच्यावर नंबर असेल ना, बरं पडेल ते. हो पाठवतो. हां चला. अहो सावकाश. आजी पाणी घ्या. काका काय होतं तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? काका पाणी घ्या, पाणी घ्या. थोडं गरगरत आहे. ठीक आहे, मी आणते ना, सरबत बनवून आणते. नको नको. सलीम, यांना समर्पिता किचनमध्ये आराम करू दे आणि त्यांना काही लागलं तर बघा. दादा तुम्ही आराम करा, आम्ही जाऊन येतो. हो, आणि भाऊजी त्यांच्या खाण्याचं काहीतरी बघा. मी बघतो, हां? मी बघतो. आराम करा तुम्ही, आम्ही येतो. दादा की चावी पाहिजे. हे सगळं राजसीने केलंय. हे तुला आधीपासून माहित होतं. माझ्याशी खोटं नाही बोलायचं दिदे. तुला मी 1000 वेळा सांगितले, त्या राजसीच्या नादी लागायचं नाही. एक दिवस ना तुझ्या अंगाशी येईल. लांब राहायचं. आई तुला अचानक काय झालंय? तुला अचानक काय झालंय? ती अर्पिता घराबाहेर जावी असं वाटत नाहीये का तुला आता? रोज वाटतं ग. तिने केलेला प्रत्येक अपमान माझ्या लक्षात आहे. कोण कोणाला फसवतंय ना, ते आत्ताच कळेल. काय बोलतीये ही? आता बोला काकू, कोणाला द्यायचं पोलिसात? त्यामुळे सगळ्यांसमोर मान्य करा की ही अंगठी तुम्ही घेतलीये, मग सोडते. मग का बॅकफुटला गेलीयस तू? हा, खरं तर मी जे काही करते ना, ते तू केलं पाहिजेस. आणि तू करत नाहीयेस म्हणून मला करावं लागतंय. आणि आधी राजसीच्या प्रत्येक प्लॅन मध्ये तू असायचीस, आठवतंय? तुम्ही फक्त लग्न मोडा. मोडलं. समीर आणि अर्पिताचं लग्न मोडलं. मी तुला शब्द देते. तेव्हा अंगाशी आलं का? काय झालं बोल ना. का आठवत नाही आता तुला? हे बघ, फालतू प्रश्न करायचे नाहीत. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत मी. सांगते तेवढा. झोप नाही. आणि मुळात मला एक कळत नाहीये, तुला हे सगळं करायची काय गरज आहे का? आणि एवढी घाई काय? हे बघ, राजसी जे काही करते ना, तिच्या प्लॅनला फक्त होला हो म्हणायचं. नावापुरतं लांब राहायचं. आणि जे काही घडते ना, ते लांबून बघायचं. आई अगं, अजून एक महत्वाची गोष्ट, तुझा भाऊ समीर, तो ना न्यायाचा आणि सत्याचा पुतळा आहे. चांगलंच माहितीये तुला. एक वेळेस आई म्हणून ना तो माझी गय करेल, पण तुझी करणार नाही. नवऱ्याचं घर सोडून आलीस तू, पदरात पोर आहे तुझ्या.
विसरलीस का तू? आई बापाच्या राज्यात 2 घास खायला मिळतंय, तसंच भावाच्याही राज्यात मिळेल असं वाग जरा. दिदे, मी तुला नालायक वाटत असेल, व्यवहारिक वाटत असेल, चालेल मला, पण तुझ्या भल्याचं सांगते ग, आणि खरं तेच सांगतेय. कितीही कटू असलं ना तरी आता हेच सत्य आहे. तेव्हा ते लवकरात लवकर पचवायला शिक. फुकटचं गिळायला मिळतंय, तेही धड गिळता येत नाही. चाललीये प्लॅनिंग करायला. अहो थांबा 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 थांबा. ते हे बघा, हे तुरचुंडी याच नावाचा उल्लेख होता ना त्या जगदाळे काकांच्या बोलण्यात. हो. अर्पिता मॅडम, हे बघा, आपला ट्रक या दिशेने आला असेल आणि इथे इथे या ठिकाणी काकांनी सांगितलं होतं ना, तो माणूस जखमी झाला होता, तो इथे आहे बघा. हेच आहे का ते? हां. आणि मग इकडे हा, इथूनच गेलेत है ना, हे बघा. इथून? हां. म्हणजे ते मुंबईच्या दिशेने नक्कीच गेले नाहीत. हो. चला अर्पिता मॅडम. कुठे? हां? दादा, जरा सांगू शकाल का हा रस्ता नेमका कुठे जातो ते? तुम्हाला कुठे जायचंय? तेच तर माहित नाही ना. म्हणजे रस्ता चुकला काय? नाही, तुम्ही सांगा ना कुठे जातो हा रस्ता. हा, फिकर नॉट. बघा कसं आहे, इथून सरळ पुढे गेलात ना हां. की धुवायच्या हाताला वळायचं. म्हणजे डावीकडे. अगदी बरोबर, लेफ्ट हाताला. आणि तिथून थोडं पुढे गेलात ना की हायवे लागेल, आणि हायवे वरून अजून थोडं पुढे गेलात ना की टोल नाका लागेल. आणि एकदा का टोल नाका लागला म्हणजे म्हणजे तुम्ही अगदी परफेक्ट रस्त्यावर आहात. अहो, टोल नाका, आपल्याला टोल नाक्याला काहीतरी कळेल ना. तिकडे तो कॅमेरा असतो ना, CCTV. हां, CCTV कॅमेरा. तुम्हाला अजून काय पाहिजे का ताई? नाही नाही दादा, टोल नाक्यालाच जायचं होतं आम्हाला. हां, थँक्यू. थोडं थांबता का? का? नाही म्हणजे माझी गाडी धुवून झाली,
मी पण आलो असतो, तुम्हाला परफेक्ट रस्ता सांगितला असता. हो नाही नाही, आता एवढं तुम्ही सांगितलं परफेक्टच पोचू आम्ही. हा चला. थँक्यू. आता कसं आहे, आपण एकदा दादा पाणी घेणार? पाणी हवे का तुम्हाला? नको. पाणी घेणार? नको. बापरे, एवढी गर्दी आहे टोल नाक्यावर. हे होणार आहे का नाही इथे येऊन काय माहित. हो, ते टोल नाक्याचं ऑफिस असेल का? वाटतंय तर खरं. मग तिकडे जाऊन बघूया का आपण? हो दादा, टू व्हीलरला सोडा ना. टोल असतो का टू व्हीलरला? काय तुम्ही, चला. नमस्कार सर. नमस्कार. मी समीर देशमाने. थोडी मदत हवी होती. इथून एक पिकअप ट्रक पास झाला होता, त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन हवी होती. नाही, तसं काही मिळू शकणार नाही. सर हे बघा, प्लीज थोडं समजून घ्या. आमचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला म्हणून विचारतो. अहो पण तुम्ही आहात कोण आणि डायरेक्ट येऊन अशी इन्फॉर्मेशन कशी काय मागू शकता? उद्या असं कोण पण उठून येईल विचारायला. हे बघा, ही इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल असते, शेअर नाही करता येत. आणि मुळात कशाच्या बेसिसवर तुम्ही विचारताय? सर तुमचं बरोबर आहे, पण आमचं प्लीज थोडं ऐकून घ्या. आम्ही प्रॉब्लेममध्ये आहोत. माणूस आहेस तू, एकदा सांगून कळत नाही का? चेहऱ्यावरून तर शिकलेले वाटतं. उगीच हाकलून द्यायला लावू नका. दादा हे बघा, तशी वेळ येणार नाही. आम्ही कुठल्याही वाईट हेतूने आलेले नाही होतो. प्लीज, तशी एमर्जन्सी आहे म्हणून एवढी रिक्वेस्ट करतो. एकदा आमचं म्हणणं ऐकून तरी घ्या. आमची सिच्युएशन तुम्ही समजून घ्या आणि मग ठरवा काय करायचं ते. एक छोटासा बिझनेस चालवतो आम्ही. छोटंसं किचन आहे आमचं. त्या किचनसाठी लागणारा सगळा शेतमाल चोरीला गेलाय. अख्खाच्या अख्खा पिकअप ट्रक कोणीतरी गायब केलाय आणि आमच्या माणसांना मारहाण पण केली आहे. अरे पण हे मला का सांगताय? पोलिसांकडे जा ना, इकडे कशाला आलात? दादा, सगळे रस्ते बंद झाले. तो हा शेवटचा मार्ग उरलाय आमच्याकडे, म्हणून आम्ही तो ट्रक शोधायला स्वतः बाहेर पडलोय. तुम्ही फक्त तो पिकअप ट्रक कुठल्या दिशेने गेला ना तेवढं आम्हाला सांगा बस. तुम्ही आम्हाला जर मदत केलीत तर कदाचित आम्हाला आमचा शेतमाल शोधून काढता येईल आणि आमचा बिझनेस वाचेल. प्लीज समजून घ्या, आम्ही खरंच अडचणीत आहोत. आम्ही खोटं बोलत नाही आहोत. प्लीज, तुमची बहीण तुमच्या समोर उभी राहून काहीतरी मागती असं समजा आणि आम्हाला मदत करा दादा. आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरला नाहीये. आता काय बोलणार मी? ठीक आहे, चांगल्या घरचे वाटतं आणि एवढी रिक्वेस्ट करताय म्हणून बघतो एकदा. पण मी तुम्हाला डायरेक्ट फुटेज नाही दाखवू शकत, मला चेक करावं लागेल. हो चालेल. पिकअप ट्रकचा नंबर सांगा आणि फोटो आहे तुमच्याकडे? आहे. साधारण किती वेळापूर्वी झालंय? एक 3.5-4 तासापूर्वी. नाही, या पिकअप ट्रकने हा टोल नाका क्रॉस केलेला नाही. हा पिकअप ट्रक टोल नाक्याच्या आधीच वळलाय. ठीक आहे सर, थँक्यू सो मच. थँक्यू, ठीक आहे. खूप उपकार झाले दादा तुमचे. थँक्यू. चल.
बघितलं का श्रेयस, आपण दोघे आश्रित होत हे आज तुझ्या आजीनेही बोलून दाखवलं. नवऱ्याचं घर सोडून आलेल्या बाईला स्वतःच हक्काचं माझं म्हणता येईल असं घर नसतं म्हणतात ना, ते बरोबर. तुला माहितीये शिव, तुझ्या आईला ना सतत सगळं येता जाता अक्कल शिकवत असतात. तुझा मामा मामी आणि आता तुझी ती आजी पण मी हे सगळं का करते हे कोणालाच कळत नाही. अरे कळणारही नाही म्हणा. श्रेयस, मी ना हे सगळं तुझ्यासाठी, माझ्यासाठी आणि आपल्या दोघांच्या भविष्यासाठी करते. रे शेवटी आपल्यालाच बघावं लागेल ना आपल्या भविष्याचं. तुझी आजी बघितली ना कशी वागायला लागली, वारा येईल ना तशी पाठ फिरवायला शिकली आहे ती. आज आपल्या बाजूने तर उद्या तुझ्या त्या बाबा बाबीच्या बाजूने असेल. तिथे फायदा दिसला तर. तशी अर्पिता गोड आहे आता आपल्याशी, पण कुणी सांगावं रे तिचं उद्या मन बदललं, नियत बदलली तर, तिने आपल्या दोघांना घराबाहेर काढलं तर, तेव्हा तुझा मामा नसणार आहे, वाचवायला. तेव्हा मी असणार आहे तुझ्या बरोबर. बायकोवर प्रेम करणारा भाऊ ही माझी सगळ्यात मोठी भीती आहे. आणि समीरही तिच्याच मुठीत आहे. त्यामुळे मला ती अर्पिता, ती मला माझ्या आयुष्यात, आपल्या या घरात, ती मला कुठेच नको. त्यापेक्षा ती राजसीच्या समीरच्या आयुष्यात आली ना, तर समीर तिच्यावर प्रेम नाही करणार आहे. ते दोघे एकमेकांपासून मनाने लांब असतील आणि तीच माझी सगळ्यात मोठी ताकद असणार आहे. आणि तुझ्यासाठी तुझं भवितव्य असणार आहे शिव. त्यामुळे आपल्या दोघांना जर या घरात टिकून राहायचं असेल तर आजपासून कुणीही कितीही आणि काहीही बोललं ना तरी समीर अर्पिताचं नातं यशस्वी होता कामा नये. त्यासाठी मला विलन व्हावं लागलं ना तरी चालेल. काय हो, काय झालं? नाही काही नाही, ते त्या टोल नाकावाल्या दादांनी सांगितलेलं त्याप्रमाणे आलोय खरं, पण हो इथे बघा ना काहीच दिसत नाही. आणि हा रस्ता तुम्हाला खासगी रस्ता नाही वाटत आहे? वाटतं खरं, आपण पुढपर्यंत जाऊन बघू ना. अहो हा रस्ता तर संपला. अर्पिता मॅडम, तुमच्या त्या भावानी सांगितलं होतं टोल नाक्यावरच्या लेफ्ट घ्या. नक्की हाच लेफ्ट आहे का? आता असायचा दुसरा कुठला तरी. अहो मला तरी काय माहित. नाही म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाहीये, सॉरी. नाही ठीक आहे, मी समजू शकते. चला निघूया आपण. अहो काय करताय? काय झालं? अर्पिता मॅडम, हा 4 व्हीलरच्या चाकाचा मार्ग आहे. हो इथून पुढे गाडी जात असणार आहे. आपण जाऊन बघून येऊया. हो चालेल. नाहीतर तुम्ही इथेच थांबा, मी जाऊन बघून येतो. नाही हा, मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही.
म्हणजे दोघं जाऊ ना एकत्र. नाही जाऊ की. चला की. चलतोय की. मग चला. अहो ते बघा. सावकाश सावकाश. आपला ट्रक म्हटलं होतं ना सापडलं आपला ट्रक. सापडला की नाही. तेवढा बाप. मी हे कुलूप तोडायला काहीतरी घेऊन येतो. मी पण हे काढते. पिता मॅडम, हो काय झालं बघू. हो काय हे. काय तुम्ही सावकाश ना. एवढं काही झालेलं नाहीये. आणि झालं असतं म्हणजे. ते कुलूप तोडताय ना. हो. आता सावकाश हा. तुम्ही पण सावकाश. निघालं का. झालं झालं झालं. एक मिनिट. निघाल. हा चला. 1 2 3. गणपती बाप्पा. मॅडम आपला ट्रक रिकामा. आपला सगळा शेतमाल कुठे. आपलाच आहे ना ट्रक. नक्की हाच आहे ना नक्की. हाच ट्रक आहे आपला. मग हे सगळे कष्ट करून काही उपयोग झाला नाही. संपलंय सगळं. सगळं संपलं.